विचारसागर प्रथम तरंग यामध्ये पान नंबर 15 वर 23 नंबर पॅराग्राफचा आपला विचार चालू आहे। यामध्ये व्यवहित शब्दाचं चिंतन आपण केलेलं आहे। व्यवहित म्हणजे दूर, अव्यवहित म्हणजे जवळ। जवळ असलेल्याचंच फक्त अप्रोक्ष होतं आणि जवळ असलेल्याचं परोक्ष होत नाही असा विचार आपण केलेला आहे। ज्या वस्तू का अप्रोक्ष ज्ञान होवे ताके विषय असंभावना विपरीत भावना होवे नाही। ज्या वस्तूचं अप्रोक्ष आहे त्याचं असंभावना म्हणजे संशय आणि विपरीत भावना म्हणजे विरुद्ध होत नाही। या ते श्रवणाधिक विफल होवेंगे, श्रवणाधिक विफल होतील। विफल शब्दावर 49 टिप्पणी आहे। अरे मैत्रेयी, आत्मा देखने योग्य है, आत्मा हा देखने योग्य है, श्रवण करने योग्य है, मनन करने योग्य है और निधिध्यासन करने को योग्य है। आत्मा हा कशासाठी योग्य आहे याचं वर्णन करत असताना श्रुती करी प्रतिपादित आत्मदर्शन के साधन। आत्मा देखणे योग्य है, याचं दर्शन करता येतं, पण साधन काय? श्रवणाधिक विफल कहिए निष्फल होणे को योग्य नहीं। तुम्ही श्रवणाला निष्फळ म्हणू नका, सफल होणे को योग्य है। सफल होण्यासाठीच ते योग्य आहे। केवळ महावाक्य करी अप्रोक्ष ज्ञान के माने होय। जर तुम्ही अप्रोक्ष ज्ञान महावाक्याने मानत असाल तर श्रुती उक्त श्रवणाधिक साधन निवर्तनीय दोष के अभावते, रोग के अभाव हुए औषध सेवन की न्यायी विफल कहिए निष्फल होंगे, यह अभिप्राय है। श्रवणाधिक साधन हे दोष जाण्याच्या म्हणजे जो रोगाचा अभाव आहे आणि रोगाचा अभाव असेल तर औषध घेणं निष्फळ आहे। एखाद्याला डोकं थोडं जड झालंय, त्याला सांगितलं चला डॉक्टरकडे, काहीच झालं नाही, कशासाठी जायचं? रोग के अभाव, रोगाचा काय आहे? अभाव आहे आणि त्यामुळे औषध सेवन की न्यायी विफल, औषध सेवन करणं हे निष्फळ ठरेल। त्याप्रमाणे इथं श्रवण अधिक निष्फळ होतील। वर सो शंका बने नहीं, काहे ते जैसे राजा को बरचुका नेत्र से अप्रोक्ष ज्ञान होए ते भी विपरीत भावना दूरी हुई नहीं। राजाला बरचूला पाहिल्यानंतर सुद्धा अप्रोक्ष ज्ञान असताना विपरीत भावना दूर झाली नाही। आता इथं बरचू म्हणजे काय? बरचू नाम मंत्रिका। सविस्तर वृत्तांत आगे पंचम तरंग विषय कहिएगा, याते यह नाम मात्र कहा है। पान नंबर 124 वर पंचम तरंगामध्ये हा विचार आपल्या समोर मांडला गेलेला आहे। आता बरचू याच्या दृष्टांतासाठी आमचे गुरुजी एक वेगळा दृष्टांत मांडायचे। पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी बडवे मंडळी आहेत आणि तुळजापूरला भोपी मंडळी आहेत। आपण तुळजापूरला गेलो की ते पाठीमागच येतात गाडीवर, पूजा करायची आहे का, पूजा करायची आहे का, थांबायचं आहे का, राहायचं आहे का, पूजा करायची आहे का? मग जर त्याला सांगितलं की अमुक अमक्या भोप्याकडं आम्ही जातो, त्या पुजाऱ्याकडनं करतो, त्यानं सांगितलं तो मेला आहे, यानं विचारलं कधी मेला आहे? 2 महिने झालं। त्याने विचार केला की आपल्याला कुठल्या तरी भोप्याकडनं करायचं आहे, चला तुमच्याकडं बरोबर।
त्यानं त्याच्या घरी नेलं, सगळं पूजेचं साहित्य घेतलं, नैवेद्य घेतला आणि जाताना सांगितलं, तुम्ही ज्याच्याकडं पूजा करत होता तो खूप सात्विक होता, तो अजून सुद्धा नैवेद्याचं ताट घेऊन दुपारी मंदिरात येतो. काही काही जणाला दिसतो सुद्धा तो मंदिरात आलेला. असं सांगून त्याला मंदिरात नेलं, पूजा केली, पूजा झाली, निघाले की तो समोरनं आला. तो समोरनं आल्याबरोबर याला काय वाटायला लागलं, आता अपरोक्ष ज्ञान होते होये बी विपरीत भावना दूर होवे नाही. अपरोक्ष प्रत्यक्ष समोर आहे तरी सुद्धा विपरीत भावना बाजूला झाली का, त्याच्याविषयी विरुद्ध भावना आहे. हा जिवंत नाही, हे प्रेत आहे. कारण अगोदर याच्या डोक्यात घातल्यामुळे याला प्रत्यक्ष असताना सुद्धा विपरीतता, तसं भरचूच आहे. दृष्टांत फक्त बदलला. राजाला भरचू प्रत्यक्ष असताना सुद्धा त्याचं प्रत्यक्ष समोर असताना विपरीत भावना दूर झाली नाही. तैसे महावाक्य ते ब्रह्म का अपरोक्ष ज्ञान होवे है. महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होतं, परंतु ज्याकी बुद्धी में अपरोक्ष ज्ञान होतंच महावाक्याने, पण ज्याच्या बुद्धीमध्ये असंभावना, विपरीत भावना, दोष होवे, जर हे दोन दोष असतील तर ताका दोषरूप कलंक सहित ज्ञान फलका हेतू नाही. दोषासहित जर ज्ञान असेल तर ते फळ प्राप्त करून देत नाही. दोषरहित ज्ञान असायला हवंय. सो दोष की निवृत्ती वास्ते श्रवणाधिक करे, ज्याकी बुद्धी में दोष नाही सो न करे. आता इथं दोन प्रकारचं चिंतन मांडलं गेलंय. आपल्या समोर चिंतन मांडत असताना हा विचार इथं मांडला गेलेला आहे की दोष सहित जर ज्ञान घेतलं तर ते फल देत नाही, अशांनी श्रवण करावं. आणि ज्यांच्या बुद्धीत दोष नाही त्यांनी श्रवण नाही केलं तरी चालेल, महावाक्यच फक्त ऐकावं. म्हणून याच्यावरून प्रकार पाडले. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी, तीन प्रकार पाडले. उत्तम अधिकाऱ्याला या श्रवण मननाची आता गरज नाही. जो उत्तम अधिकारी आहे त्याला फक्त एकच आहे, काना वचनाची बेटी सरिसाची बैकिरीटी. त्याला आता जास्त श्रवण मनन निधिध्यासन या क्रमामध्ये राहायची गरज नाही. आता त्यानं डायरेक्ट गुरुमुखातनं महावाक्य ऐकायचं आणि मुक्त व्हायचं, एवढाच विषय त्याच्यासाठी शिल्लक राहतो. पण या अवस्थेपर्यंत आलेला आणि प्रारब्ध संपलं, त्याला मरण आलं, पुढं त्याला मनुष्यदेहच मिळतो आणि पुढं तो ज्ञानी कुळात जन्माला येतो. पण त्याला शास्त्रानं योगभ्रष्ट म्हटलं. हा कोण आहे? योगभ्रष्टो विजायते. हा योगभ्रष्ट आहे. पाठीमागं राहिलेलं पूर्ण करायला तो त्या कुळात जन्माला आलाय, त्या कुळामध्ये तो जन्मला. मग त्या कुळात जन्मलेले सगळेच ज्ञानासाठी आलेले असतात, पण काही काही जणाला त्या कुळात जन्म घेऊन सुद्धा कर्माचे अडथळे मोठे आहेत आणि म्हणून त्या स्थितीवर तो राहतो. त्याला त्या जन्मात सुद्धा ज्ञानाला प्रतिबंध होतो आणि पुन्हा तो जन्म मरणाच्या फेऱ्याकडे येतो. ज्ञानी कुळात जन्म घेतलेले सगळेच ज्ञानाकडे येतात असं आहे का? असं नाही. वारकरी घरात जन्म घेतला म्हणून सगळे वारकरी होतात का? का होत नाही? वारकरी घरात जन्म घेतला, त्यानं वारकरी व्हावं म्हणून देवानी जन्माला पाठवलंय, पण त्याचं प्रारब्ध त्याला प्रतिबंध करू लागलं आणि वारकरी संस्कार तिथं असताना सुद्धा तो बाजूला झाला. बाजूला का झाला? कर्म. प्रत्येक जण व्यावहारिक फलाला बघतात. आम्हाला व्यवहारात काय मिळतं? कारण व्यवहारातल्या फळामुळं वर्तमान जीवन जगण्यासाठी मदत होते.
वर्तमान जीवन जर जगायचं असेल तर व्यवहार व्यवस्थित लागतो आणि व्यवहार व्यवस्थितसाठी लौकिक फल प्राप्त करावं वाटतं. सगळ्याचं लक्ष लौकिक फलाकडे आहे का अलौकिक फलाकडे? लौकिक फलाकडे आहे सगळ्याचं लक्ष. लौकिकातला लाभ व्हावा. आता बरीच मंडळी 1-1 कोटीची 2-2 कोटीची गाडी घेऊन देवाकडे येतात आणि देवाला काय सांगतात? मला चांगलं ठेव. देव म्हणतो तू गाडीच घेऊन आला 1 कोटी 2 कोटीची, अजून किती चांगलं ठेवायचं, आणखी किती चांगलं ठेवायचं. म्हणजे सगळ्याचं लक्ष कुठे आहे? लौकिक फलाकडे आहे. पण लौकिक फल हे अलौकिक फलाचं माध्यम आहे, साधन आहे. अलौकिक फलाकडं जायचं असेल तर शरीर लागतं. शरीर नीट ठेवायचं असेल तर अन्न पाणी निवारा लागतं. अन्न पाणी निवाऱ्यासाठी लौकिकातल्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता वाटते. आपल्याला या सगळ्या गोष्टी कशा आहेत? एकमेकाला एक पूरक आहे. तसं उत्तम अधिकारी असेल तर त्याला श्रवण मनन निधिध्यासनाची गरज नाही. पण मध्यम कनिष्ठ अधिकारी असेल तर त्यांनी काय करावं? श्रवण मनन करावं. अन्यथा बुद्धि में दोष नहीं सो श्रवणाधिक न करे. आता तुमच्याकडं सो न करे असेल, इथं श्रवणाधिक याचा अंतर्भाव आपण घ्यायचा आहे. इस रीति से ज्ञान के साधन महावाक्य है. अशा पद्धतीनं ज्ञानामध्ये महावाक्य हे काय आहे? साधन आहे, श्रवणाधिक नाही. श्रवणाधिक हे मुख्य साधन नाही, अवांतर साधन आहे. त्याच्यासाठी असलेलं अवांतर साधन आहे. आरतीमध्ये कापूर वात मुख्य साधन आहे का अवांतर आहे? आरती करायची, गणपतीला आरती करायला लागलो आपण. आरतीमध्ये निरंजन हे अवांतर म्हणू आपण. पण त्यामध्ये असलेला कापूर, तिथं कापूर महत्वाचा आहे का अग्नी महत्वाचा आहे? अग्नीने आरती केली जाते. अग्नी ओवाळून काय करतो आपण? आरती करतो. अग्नीसाठी कापूर आहे, आरतीसाठी कापूर नाही. कापूर कशासाठी आहे? अग्नीसाठी. अग्नीसाठी वात आहे. वात लवकर जळते म्हणून तूप आलं. वात काय होते? लवकर जळते. मग काय आलं तिथं? तूप आलं. तूप जास्त खर्च करू वाटत नाही म्हणून तेल आलं. तेल पण मागलं म्हणून डालडा आला. काही काही जण आरतीला काय करतात? वातीला डालड्यात ठेवतात आणि ती वात आरतीला लावली जाते. डालडा, तेल आणि तूप 3 प्रकार आहेत. मागे एकदा मी हा विचार मांडलाय. तुपाची वात असेल तर सात्विक आरती आहे. तेलाची वात असेल तर रजोगुणी आहे, राजेशी आहे. आणि डालड्याची असेल तर तमोगुणी आहे, तामसी आहे. डालड्याची वात चालतच नाही. पण आपल्याकडे काकडा सुद्धा कशात भिजवतात? काही काही जण पाट काकड्याच्या वाती केल्या जातात आणि तो काकडा डालड्यात भिजवतात, डालड्यात भिजू घालतात. तुपात घालायची तेवढी कुवत बऱ्याच जणाला नको वाटते म्हणून काय केलं जातं? डालड्यामध्ये घातलं जातं. चला ठीक आहे. आपलं चिंतन काय चालू आहे? दोष. दोष असेल तर महावाक्य हे ज्ञानाचं साधन आहे, श्रवण नव्हे. श्रवण हे दोषनिवर्तीचं साधन आहे. याच्या आता हे एक बाजूला काढलंय. विवेक वैराग्य श्रवणाचं साधन आहे. श्रवण दोषनिवर्तीचं साधन आहे. महावाक्य जीव ब्रह्माच्या
ऐक्याचं साधन आहे, म्हणजे आत्मसाक्षात्काराचं साधन असं वेदांत सांगतो. परंतु याचाही जर विचार केला तर अप्रोक्ष ब्रह्मज्ञान हे आत्मदर्शनाचं साधन नाही. ब्रह्मज्ञान हे अज्ञान निवृत्तीचं साधन आहे. आत्मदर्शन सहज आहे, स्वसंवेद्य आहे. त्याच्या दर्शनासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही, दुसऱ्या माध्यमाची गरज नाही, त्याला बघायला दुसऱ्याची मदत घ्यावी लागत नाही. मग अपरोक्ष ज्ञान काय करतं? अज्ञान घालवतं. मध्ये आलेला जो अडथळा आहे तो अडथळा बाजूला काढतं, अज्ञान आवरण बाजूला काढतं. परंतु ज्ञान का प्रतिबंधक जो दोष है ताके नाशक है. ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर त्या ज्ञानाला जे प्रतिबंध आहे, ज्ञानाला काय काय प्रतिबंध आहे? असंभावना, विपरीत भावना. असंभावना म्हणजे संशय, संशय पण बाजूला गेला पाहिजे आणि विपरीत भावना सुद्धा बाजूला गेली पाहिजे. चला, यामध्ये आता याते श्रवणाधिक ज्ञान के हेतू कही है. श्रवण वगैरे ज्ञानाचे हेतू आहेत, ज्ञानासाठी महत्वाचे आहेत. हे सगळे कशासाठी महत्वाचे आहेत? ज्ञानासाठी महत्वाचे आहेत. श्रवणाधिकन के हेतू विवेकाधिक है. श्रवण मनन निधिध्यासन यांचा हेतू कोण आहे? विवेक आहे. याते विवेकाधिक ज्ञान के साधन कहिए, म्हणून आम्ही विवेक सुद्धा ज्ञानाचं साधन सांगितलं. विवेकाधिक चारी साधन संयुक्त जो पुरुष है सो अधिकारी है. या चारीने जो युक्त है तो अधिकारी सांगितला. इथे 51 नंबर टिप्पणी आहे. यामध्ये ज्ञानते पूर्व, ज्ञानाच्या अगोदर, सगुण ब्रह्म के. सगुण ब्रह्म असतो का? ब्रह्म हा सगुण असतो का? निर्गुणच आहे. पण निर्गुणाचा सगुण झाला की त्याला इथं ब्रह्म म्हटलंय. फक्त त्याला सगुण म्हणावं लागणार आहे. ब्रह्म हा शब्द फक्त आणि फक्त निर्गुण वाचकच आहे. परंतु आपल्याला ते लक्षात यावं म्हणून इथं त्याचा ब्रह्म शब्दाने निर्देश केला. सगुण ब्रह्म के साक्षात्कार पर्यंत ज्याकी उपासना होवे ताकू कर्तोपासन कहे. सगुणाचा साक्षात्कार होईपर्यंत जी उपासना केली त्याला कृतोपासन असं म्हटलं. ताते भिन्न को अकृतोपासन कहते हैं. इनमें कृतोपासन के वैराधिक साधन तीव्र है. जो कृतोपासन आहे त्याची वैराग्य वगैरे साधनं कशी आहेत? तीव्र आहेत. याते प्रसिद्ध दिखते हैं और अकर्तोपासन के साधन मंद है. कर्तोपासनचे तीव्र आहे आणि अकर्तोपासनचे मंद आहे. भजन सगळेच करायला लागले, पण तीव्र श्रद्धा किती जणांकडे, मंद श्रद्धा किती जणांकडे? श्रवण सगळेच करायला लागले. तीव्र श्रवण आणि मंद श्रवण याते प्रसिद्ध दिखते नहीं किंतु गुप्त रहते हैं. परंतु जैसे वस्त्र के एक पल्ले के पकड़े हुए, सारा वस्त्र पकड़ा जाता है. वस्त्राला 4 टोकं असतात, 4 कोपरे असतात. त्यातला एक जरी पकडला तरी 3 येतात बरोबर, त्याला वेगळं धरावं लागत नाही. तैसे चारी साधन में से एक साधन के निश्चय के भये सर्व साधन गुप्त है. एक साधन जरी दृढ दिसलं तरी बाकीचे आपल्याला तिथं स्वीकारावे लागतात. ऐसा निश्चय होवे, असा निश्चय करायला पाहिजे. काहे ते? का बरं? विवेकाधिक चारी साधन को परस्पर सहकार्य होने थे. हे एकमेकाला परस्पर सहकारी आहेत. परंतु जिस किस प्रकार श्रद्धालु और व्यसनी तीव्र बुद्धिमान पुरुष को बोध होवे है, यह विवेक है. जरी हे सहकार्य असले तरी एखाद्या श्रद्धाळू आणि व्यसनी तीव्र बुद्धिमान
व्यसनी म्हणजे तंबाखू, पान, दारू हे व्यसन असलेला, असं आहे का? नाही. इथं व्यसन शब्दाचा अर्थ छंद. व्यसनी म्हणजे भजनाचं व्यसन, पाठ ऐकण्याचं व्यसन, सेवेचं व्यसन तीव्र. बुद्धिमान पुरुष को बोध होवे है. त्याच पुरुषाला हा बोध म्हणजे हे ज्ञान होतं. यह विवेक है, याला विवेक म्हणा. हा विवेक कुणाजवळ असतो? सो अधिकारी. ज्याच्याकडं असतो तो अधिकारी. आपण हे कशासाठी बघत होतो? अनुबंध चतुष्टय सुरू आहे आपलं. या अनुबंध चतुष्टयामध्ये आपण अधिकारी पाहिला. अधिकारी कोणता आहे? मल विक्षेप जाके नहीं किंतु एक अज्ञान, वैचव साधन सहित सोनर अधिकृत मतिमान. त्याच्याकडे ही साधनं असायला हवीत, तो अधिकारी. अनुबंध चतुष्टयामध्ये 4 आहे: अधिकारी, विषय, फल आणि संबंध. या 4 मध्ये अधिकारी पाहिला. आता संबंध आहे. हा संबंध कुणाचा? कीर्तनकाराचा आणि श्रोत्यांचा. श्रोत्याचा संयोजकाचा, असं आहे का? नाही. हा अधिकारी विषय, विषय प्रयोजन, प्रयोजन अधिकारी, या तिघाचा एकमेकाशी असलेला संबंध. ग्रंथ का और विषय का, ग्रंथाचा आणि ग्रंथातला विषय, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध है. आता ग्रंथ, ग्रंथ म्हणजे कोणता? विचार सागर ग्रंथ आपण ऐकायला लागलोय. म्हणजे आता इथं ग्रंथ शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? विचार सागर. पारायणाला बसलो आपण, कोणता ग्रंथ? जो घेतलाय पारायणाला तो ग्रंथ, त्यातला विषय. प्रतिपाद्य आणि प्रतिपादक. ग्रंथ प्रतिपादक है और विषय प्रतिपाद्य है. जो प्रतिपादन करने वाला होवे सो प्रतिपादक कहिए. प्रतिपादन करायला करने वाला है, प्रतिपादक कहिए, त्याला प्रतिपादक म्हणा. प्रतिपादक हा प्रतिपाद्य करतो, पादन करतो, म्हणजे विषयाचं वर्णन करतं. कोण? ग्रंथ. ग्रंथ हा प्रतिपादक आहे आणि ग्रंथानं जे वर्णन केलं त्याला प्रतिपादन म्हणावं. जो प्रतिपादन करणे योग्य होवे सो प्रतिपाद्य कहिए है. प्रतिपादन करायला जे योग्य आहे त्याला प्रतिपाद्य म्हणावं. हा ग्रंथाचा आणि विषयाचा संबंध सांगितला. अधिकारी और फल का प्राप्य प्रापक भाव संबंध है. अधिकार्याचा आणि फलाचा. फल प्राप्य है और अधिकारी प्रापक है. फल काय आहे? प्राप्य है आणि अधिकारी प्रापक है. जो वस्तु प्राप्त होवे सो प्राप्य कहिए, जाकू प्राप्त होवे सो प्रापक कहिए. जी वस्तू प्राप्त करायची आहे त्याला प्राप्य म्हणा आणि जो करायला लागला त्याला प्रापक असं म्हणा. हा संबंध अधिकारी फलाचा. आकडा 3. अधिकारी का और विचार का कर्तृ कर्तव्य भाव संबंध. कर्तृ कर्तव्य. अधिकारी हा इथला कर्ता आहे. अधिकारी कोण आहे? कर्ता. आणि त्यानं काय केलं पाहिजे? विचार. हे त्याचं कर्तव्य आहे. क्षणोक्षणी हाची कोणी करावा? क्षणोक्षणी हाची करावा विचार. कुणी करावा? जो अभंग म्हणायला लागलाय त्याने करावा, किंवा ज्या कीर्तनकाराने अभंग घेतलाय त्याने करावा. असे का? नाही. सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे. हे कर्तव्य आहे. जो करने वाला होवे सो करता है. विचार कुणी करायचा त्याला कर्ता म्हटलं. करणे योग्य सो कर्तव्य. आता इथं सो च्या ठिकाणी विचार
डॅश करून कर्तव्य कही है असेही आपल्याला स्वीकारता येतं. आकडा 3 मध्ये कर्तृ कर्तव्य भाव संबंध पाहिला. 4 ग्रंथ का और ज्ञान का जन्य जनक भाव संबंध है. वर ग्रंथ आणि विषय एवढा शब्द मांडला. आता 4 आकड्यामध्ये काय आहे? ग्रंथ का और ज्ञान का, ज्ञान शब्द ठेवलाय. वर प्रतिपाद्य प्रतिपादक आहे, इथं जन्य जनक भाव संबंध. शब्द बदलला की संबंधाचं लक्षण बदललं. विचार द्वारा ग्रंथ ज्ञान का जनक है. ग्रंथामुळे ज्ञान प्राप्त होतं म्हणून ग्रंथाला जनक म्हणा, आणि ज्ञान जन्य है, ज्ञान प्राप्त होतं. सो उत्पत्ति करने वाला होवे सो जनक कहिए, जाकी उत्पत्ती होवे सो जन्य कहिए. जनक वडिलांना सुद्धा जनक म्हणतात. जननी आणि जनक. जननी म्हणजे माता आणि जनक म्हणजे पिता. इथं जनक कोण आहे? ग्रंथ. आणि जन्य ज्ञान है. इसे आदि लेके और भी संबंध जानी लेने. आदि म्हणजे इत्यादी, आणखी सुद्धा संबंध तुम्ही जाणून घ्या किंवा त्याचा विचार करा. आदि शब्दावर 52 नंबर टिप्पणी है. आदि शब्द करिके श्रवणादिक साधनों का और ज्ञान का तथा विज्ञान का और मोक्ष का साध्य साधन भाव अधिक संबंध जानी लेने. श्रवण साधन आणि त्याने प्राप्त होणारं ज्ञान किंवा ज्ञानाने प्राप्त होणारा मोक्ष यांचा काय संबंध आहे? साध्य साधन भाव संबंध. आता इथं ज्ञान का तथा विज्ञान का, टिप्पणीमध्ये ज्ञानाच्या पुढं तथा म्हणजे किंवा, ज्ञान किंवा विज्ञान. इथला विज्ञान शब्द सायन्स वाचक नाही. इथला विज्ञान शब्द म्हणजे ज्ञानाचाच वाचक आहे, विशेष ज्ञान. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, म्हणजे अप्रोक्ष ब्रह्मज्ञान. तथा शब्द आहे, ज्ञान का तथा, ज्ञान किंवा विज्ञान. कारण पुढं काय आहे? श्रवणाने ज्ञान. श्रवणाने विज्ञान आहे का? ज्ञान आहे, म्हणून त्याचा अर्थ काय घ्यायचा? विशेष ज्ञान. और मोक्ष का, श्रवणाने मोक्ष, साध्य साधन, असा आपल्याला इथं विचार पाहता येतो. वर आपण जिथं आधी पाहिलंय त्याच्या पुढं संबंध शब्द आहे, त्याच्यावर 53 नंबर टिप्पणी आहे. जल और सिंचन एकी न्यायी. जल आणि जलाचं सिंचन होने करी योग्यता वाले परस्पर उपयोगी दो पदार्थन का संबंध सिद्ध होवे, परंतु निरुपयोगी पदार्थन का नहीं. निरुपयोगी पदार्थाचा संबंध नसतो. याते योग्यता विना संबंध के, असंभव के, योग्यता ज्याच्याकडे नाही त्या संबंधाचं असंभव आहे. ज्ञानरूप अर्थापत्ती प्रमाण करी 3 पदार्थन की योग्यता की कल्पना रूप अर्थापत्ती प्रमा होवे है. या ज्ञानाने अर्थापत्ती प्रमाणाच्या माध्यमातून अर्थापत्ती प्रमा होतं. इस हेतु ते शास्त्र विषय संबंध का व्यवहार लिखा है, अन्य प्रयोजन अर्थ नहीं. आम्ही हे जे वर्णन मांडलंय हे फक्त शास्त्रदृष्टीनं या ज्ञानाच्या हेतूच्या दृष्टीनं संबंधाचा विचार मांडलाय. त्याचं अन्य प्रयोजन इतर प्रयोजन स्वीकारू नका. आता तुम्ही म्हणाल अन्य प्रयोजन काय असतं? इतर ग्रंथाच्या दृष्टीनं ही आलेली टिप्पणी आहे, त्यामुळं आपण काही या टिप्पणीला जास्त लक्ष द्यायची आवश्यकता नाही. अथ विषय वर्णन. आपण अनुबंध चतुष्टयामध्ये अधिकारी बघितला, संबंध बघितला. आता काय बघायला लागलोय? विषय बघतोय. आता
जीव ब्रह्म की एकता या ग्रंथ का विषय है जीव ब्रह्माचं ऐक्य। जीव ब्रह्माचं ऐक्य हे काय आहे, इथलं विषय है। या ग्रंथ का विषय जो प्रतिपादन करिए सो विषय कहिए। ग्रंथातून जे प्रतिपादन केले त्याला विषय म्हणा। या ग्रंथ विषय जीव ब्रह्म की एकता प्रतिपादन करिए है। जीव ब्रह्माचं ऐक्य हे वर्णन इथं केलेलं आहे। याते सो एकता ग्रंथ का विषय है। ती एकता काय आहे, ग्रंथाचा विषय है। सो एकता ती एकता सर्व वेद के वचन प्रतिपादन करे है। ते ऐक्य सर्व वेदांनी मांडलेलं आहे। सर्व वेदांनी प्रतिपादन केलेलं आहे, वचन है, शब्द है, महावाक्य है। याते जीव ब्रह्म का भेद कहे है तो पुरुष शट है और वेद के विरोधी है। आता इथं शटवर 54 नंबर टिप्पणी है। जे पुरुष परपुरुष के मुख के आगे प्रिय वचन बोलते हैं और अन्य ठिकाने ताका बहुत अप्रिय कर डालते हैं वे शट कहिए। जे समोर गोड बोलते आणि पाठीमाग विरोधात बोलते त्यांना शट म्हणा, असा या टिप्पणीतला विचार मांडलेला आहे। आता याच्यासाठी उदाहरण देणं खूप अवघड आहे, अशी माणसंच भेटत नाहीत। त्यामुळं याच्या बाबतीतलं उदाहरण थोडं अवघड आहे। शट है और वेद के विरोधी है, म्हणून हे वेदाच्या विरोधी आहे। पण वेदामध्ये जे विषय मांडला ते जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा विषय मांडलेला आहे। हे चिंतन आपल्याला इथं स्वीकारावं लागतं। अथ प्रयोजन वर्णन। आता इथं प्रयोजनाचा विचार मांडलेला आहे। त्यामध्ये टीका प्रपंच का कारण और अज्ञान। प्रपंचाचं कारण कोण आहे? आता इथं कारण शब्दामध्ये निमित्त कारण, उपादान कारण, जो। आता इथं अज्ञान आल्यामुळं अज्ञान हे प्रपंचाचं निमित्त आहे का उपादान आहे? उपादान आहे। त्यामुळं प्रपंच का उपादान कारण जो अज्ञान, असं वाक्य आहे। हे वाक्य कसं तयार झालं? प्रपंच का उपादान कारण जो अज्ञान और प्रपंच वह जन्म मरण रूपी दुःख का हेतु है। या प्रपंचाचं उपादान कारण अज्ञान असल्यामुळे जन्म मरण रूपी दुःखाला ते कारण आहे। कशाला कारण आहे? याते अनर्थ कही, त्यालाच अनर्थ असं सुद्धा म्हटलं जातं। ता अनर्थ की निवृत्ती, त्या अनर्थाची निवृत्ती, अज्ञानाची निवृत्ती और परमानंद की प्राप्ती मोक्ष कहिए है। बघा, विचार चंद्रोदयामध्ये मोक्षाची व्याख्या काय सांगितली? सर्व दुःखन की निवृत्ती और परमानंद की प्राप्ती। इथं काय मांडलंय? अनर्थ की निवृत्ती और परमानंद की प्राप्ती। का बदल केला? शब्द बदलला आहे, अर्थ तोच आहे। इथला अनर्थ शब्दाचं स्पष्टीकरण दिलंय। जन्म मरण रूपी दुःख अज्ञानासहित त्याची निवृत्ती और परमानंद की प्राप्ती। सो ग्रंथ का प्रयोजन है, परम प्रयोजन है। आता इथं परम शब्द मांडला, फक्त प्रयोजन नाही, परम प्रयोजन। मेळावा घेण्यामागचं परम प्रयोजन काय? सप्ताह ठेवण्यामागचं परम प्रयोजन काय? दिंडी काढण्याचं परम प्रयोजन काय? का उग सगळे दिंडी काढतात म्हणून आपण काढायचे? परम प्रयोजन काय हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे। अवांतर प्रयोजन ज्ञान है। बघा, ज्ञानाला सुद्धा इथं काय म्हणायलेत? अवांतर प्रयोजन आहे। वेदांताच्या प्रक्रिया ग्रंथातच ज्ञान अवांतर प्रयोजन म्हणून मांडलं।
पण मुळात वेदांतामध्ये ज्ञान परमप्रयोजन म्हणून मानलं जातं. पण मोक्षाचा विचार करायला लागलो तर त्याला अवांतर प्रयोजन म्हणावं. या दृष्टीनं आपल्याला विचार करता आला पाहिजे. ज्याविषयी पुरुष की अभिलाषा होय, पुरुषाला ज्याची अभिलाषा होते म्हणजे इच्छा होते, सो परम प्रयोजन कहिए है, ताको पुरुषार्थ भी कहिए है. पुरुषार्थ सो क्या है? सर्व पुरुषन के इच्छा का जो विषय, सर्व पुरुषन की अभिलाषा, परम प्रयोजन, तेच वर्णन आहे. शब्द बदलले. सो अभिलाषा दुख की निवृत्ति विषय और सुख की प्राप्ति विषय सर्व पुरुषन की होवे, सो ही मोक्ष का स्वरूप है. त्यालाच मोक्षाचं स्वरूप असं म्हणा. याते परम प्रयोजन मोक्ष है और ज्ञान नहीं है. इथं परम प्रयोजन काय सांगितलं? मोक्ष सांगितलं. ज्ञान नाही, मोक्ष हे परम प्रयोजन आहे. सुख की प्राप्ती. आता आपण एखाद्या तीर्थक्षेत्राला गेलो, धरून चला रायगडला गेलो, रायगड सोडून वर गेलो, खूप आनंद झाला. रायगड चढणं हे परमप्रयोजन आहे का शिवाजी महाराजांना जाऊन नमन करणं, त्यांच्या चरणी लीन होणं हे परमप्रयोजन? लीन होणं हे परमप्रयोजन. पण वर रायगड सोडून आलो, इतका आनंद झाला, दर्शनच राहून गेलं, दर्शन बंद झालं. तसं ज्ञान परमप्रयोजन म्हणून ज्ञानाच्याच मागे लागलो आम्ही. कशाच्या मागे लागलो? ज्ञानाच्या मागे लागलो. पण परमप्रयोजन काय आहे? मोक्ष आहे. परम प्रयोजन मोक्ष है और ज्ञान नहीं है. सुख की प्राप्ति और दुख की निवृत्ति का साधन जो ज्ञान है, सो सुख की प्राप्ति व दुख की निवृत्ति रूप ज्ञान नहीं. याते अवांतर प्रयोजन ज्ञान है. आता इथं दुःख निवृत्ती हे परमप्रयोजन नाही, सुख प्राप्ती हे परमप्रयोजन आहे आणि म्हणून त्याला अवांतर म्हणा. ज्या वस्तूद्वारा परमप्रयोजन की प्राप्ती होवे, सो अवांतर प्रयोजन कहिए. परमप्रयोजनाला जे सहकार्य करतं त्याला अवांतर म्हणा. ऐसा ज्ञान है. ग्रंथ करिके ज्ञान द्वारा मुक्ति रूप परम प्रयोजन की प्राप्ति होवे है. याते ज्ञान अवांतर प्रयोजन है. ज्ञान द्वारा मुक्ती आहे म्हणून ज्ञानासाठी ग्रंथ आहे. ग्रंथ कशासाठी आहे? ज्ञानासाठी आहे. ज्ञान कशासाठी आहे? मोक्षासाठी आहे. असा परम आणि अवांतर प्रयोजनाचा विचार इथं मांडलेला. यामध्ये आता एक शंका आहे, त्या शंकेचं चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.